समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। जे रक्षण करतात त्यांचीच घरे आता धोक्यात। मुलगी पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था। नूतनीकरणाची मागणी। गावात राहणारे असो किंवा शहरात राहणारे असो, नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेची तसेच शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी 24 तास कर्तव्यावर दक्ष राहणाऱ्या पोलिसांच्या परिवारांची सुरक्षा आता धोक्यात आली आहे। पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दयनीय अवस्था झाल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशीच काही परिस्थिती आहे अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील मोलगी येथील पोलीस कर्मचारी वसाहतीची। सुमारे 1985च्या काळात बांधण्यात आलेली ही मोलगी येथील पोलीस वसाहत आज सुमारे 40 वर्ष लोटल्यानंतर अत्यंत जीर्ण आणि भयावह अवस्थेत झाली आहे। तुटलेल्या खिडक्या, गळत असलेले छत, भिंतीला पडलेली तडे अशा परिस्थिती असलेली मोलगी येथील पोलिसांची ही वसाहत, जेथे जीव मुठीस ठेवून पोलीस कर्मचाऱ्यांचा परिवार राहत आहे। सातपुड्याच्या दुर्गम भागात महत्त्वाचे बाजारपेठ असलेला ठिकाण म्हणून मोलगी गावाची ओळख आहे। मोलगी पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 90 पेक्षा जास्त खेडेपाडे गाव आहे। जीर्ण निवासस्थाने पाडून त्या ठिकाणी सुसज्ज निवासस्थानाची निर्मिती करावी यासाठी नव्या इमारतीचे प्रस्ताव देखील मागील वर्षात शासनाकडे पाठवण्यात आले, मात्र याकडे देखील आतापर्यंत शासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे। सदर समस्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून जनतेच्या सेवेमध्ये रात्रंदिवस कार्यरत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या कुटुंबियांना भेसळणाऱ्या समस्यांकडे शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पोलीस वसाहतीमध्ये असुविधेचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी होत आहे। सदर परिस्थिती पाहता माजी जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते कीर्तिसिंग वसावे यांनी नवीन पोलीस वसाहत बांधण्यात यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले। नमस्कार, मी कीर्तिसिंग वसावे, सामाजिक कार्यकर्ता। अक्कलकुवा तालुक्याच्या मोलगी भागामध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 100च्या आसपास आदिवासी खेडे गाव येतात आणि मोठं बाजारपेठेचं ते ठिकाण आहे। सातपुड्याच्या सगळ्या समाज बांधवाचं मुख्य बाजारपेठेचं ठिकाण म्हणजे मोलगी आणि या ठिकाणी असलेलं पोलीस स्टेशन हे त्या भागातल्या कायदा व सुव्यवस्थेचं सुरक्षेचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीत ते करत आहे। परंतु या पोलीस स्टेशनची निर्मिती आणि त्या ठिकाणाचं जे काही बांधकाम आहे पोलीस वसाहत पोलीस स्टेशनची ही जवळजवळ 1985 सालाच्या वर्षी झालेली आहे आणि त्याला आज एकूण 40 वर्षे होतात आहे। आणि त्या ठिकाणी राहणारे जे पोलीस कर्मचारी, तिथली जी टीम आहे, त्यांना जी वसाहत आणि त्यांना जे निवासस्थान दिलेली आहे ते गेल्या 40 वर्षापासूनचे बांधकाम झालेले असल्यामुळे अत्यंत जीर्ण आणि अपघातग्रस्त परिस्थितीत आहे। तिथल्या कर्मचाऱ्यांचा, तिथल्या लोकांचा हा जीव धोक्यात आहे। त्यामुळे त्या एकूण पडक्या अवस्थेत झालेल्या इमारतीमध्ये ते सगळे पोलीस कर्मचारी, त्यांची फॅमिली तिथे राहते आणि अशा परिस्थितीत ते धोक्याच्या अवस्थेमध्ये तिथे ते आपलं दैनंदिन कामकाज करत असतात। पोलीस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो समाजामधली सुरक्षा वाढवण्याचं काम तो करत असतो। परंतु सुरक्षा देणाऱ्याचंच भवितव्य, त्याचं जीवनच धोक्यामध्ये आहे अशी तिथे परिस्थिती आहे। त्यामुळे आपण प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला ही विनंती करतो आहे। मी तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे ती मागणी करणारच आहे की मोलगीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली जी वसाहत आहे ती चांगल्या नव्या परिस्थितीत आणि सुस्थितीत त्यांना बांधकाम करून द्यावे आणि त्यांना चांगली सुरक्षा द्यावी की जेणेकरून दुर्गम भागाचं कायदा व सुव्यवस्थेचं काम ते अबाधित ठेवू शकतील। त्यामुळे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच
गृह खात्याचे मंत्री असल्यामुळे ते निश्चितच याकडे दखल घेतील अशी मी आशा करतो आणि त्याची आपण मागणी करणार आहे.